गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आज आपण बघणार आहे पर्सनल प्रोनाउन आणि याचे तुम्हाला मीनिंग माहिती पाहिजे आणि आपण हे बोलण्यामध्ये यूज करतो, कधी काय यूज करतो कसं हे आपण बघणार आहे. फर्स्ट जे दिलेलं आहे आय म्हणजे मी, सगळ्यांना माहिती आहे. वी म्हणजे काय होते, आम्ही किंवा आपण. आणि हे काय आहे माहिती आहे का, हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. कसं, फर्स्ट पर्सन म्हणजे जे स्वतःसाठी किंवा आपणासाठी वापरलं जाते. ठीक आहे, आपण दुसऱ्या व्यक्तींना म्हणतो का रे आय, नाही. बी पण जिथपर्यंत आपण त्याच्यामध्ये नाही आहे त्या व्यक्तीला आपण म्हणतो का, नाही. म्हणजे फर्स्ट पर्सन आहे, कळतं आहे का. आणि बघा यू हा कधी वापरतो आपण, ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्यासाठी वापरतो ना, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो ना. सेकंड पर्सन आहे म्हणून. कोणता आहे, सेकंड पर्सन आहे. यूचे पहा दोन प्रकारे वापरले जाते. एक यूचा अर्थ होते तू आणि याच यूचा अर्थ होते तुम्ही. म्हणजे बघा, जेव्हा आपण सिंगल पर्सनला किंवा थोड्या इन्फॉर्मली बोलत असू तेव्हा आपण म्हणतो तू. जसं फ्रेंडला म्हणत आहे आपण की यू आर माय फ्रेंड, तू काय आहे, माझा मित्र आहे, असं म्हणतो ना, तेव्हा तू वापरला पण एका मित्रासाठी बोलतो. पण तेच जर का आपण मोठ्या एल्डरला किंवा खूप साऱ्या जणांना म्हणजे प्युरलसाठी वापरत आहोत, अनेक वचनी, तर त्याचा उच्चार काय होईल, तुम्ही. जसे खूप सारे फ्रेंड असले, एक नाही, तर आपण काय होतं, यू आर माय फ्रेंड्स, तुम्ही काय आहात, माझे मित्र आहात. ठीक आहे, म्हणजे सिंग्युलर आणि प्युरल असा यूचे काय होतात, वेगवेगळे यूज होतात. आणि कसं आहे, हे सेकंड पर्सन बोलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण वापरतो. थर्ड पर्सन पहा, ही, शी, इट आणि दे आहेत. ही म्हणजे होते तो, जे की आपण कोणासाठी वापरतो, जेंट्ससाठी, सगळे जे पुरुष येतात त्यांच्यासाठी. शी ती, स्त्रियांसाठी. इटचा अर्थ होते ते, ती, तो. काय होते हे, ते, ती आणि तो. पण बेसिकली माहिती आहे का, हे इट कधी पण निर्जीव वस्तूसाठी वापरलं जाते. कशासाठी, निर्जीव वस्तू, नॉन लिव्हिंग थिंगसाठी. आणि देचं मिनिंग होते ते किंवा त्या. आणि हे कसे आहे, सगळे थर्ड पर्सन आहे. म्हणजे इथं आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या वस्तूविषयी बोलायचं आहे, दुसऱ्या असे आपण म्हणजे तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलत आहे इथं. समजलं का, त्याला आपण म्हणतो थर्ड पर्सन. म्हणजे आपण आहे आणि आपण एखाद्या तिसऱ्याबद्दल बोलत आहे, म्हणून हे थर्ड पर्सन. इथं आपण दुसऱ्याबद्दल, ज्यांच्याबद्दल बोलत आहे ते. आणि इथं आपण कशाशी बोलतो, स्वतःशी बोलतो, म्हणजे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला तर लर्न करा, तिथपर्यंत अभ्यास करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.